नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी श्रेयस स्वागत करतो तुमचं आपल्या हॅशटॅग श्रेयस मस्के ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण दर्शन करणार आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकत्रित. आज आपला प्रवास होणार थेट किल्ले रायगडला. आता आलोय पायथ्याजवळ आणि हे बघा आपले मित्र इथं फोटो काढतानाच होत आहे. आपल्या मित्रांना अजून वरती जायचं तर बाकीच आहे. तर इथे लगेच फोटो काढायला पण सुरुवात केलं. ती दोघं बघा, पाठची दोघं ती बघा काय सेल्फी विल्फी काढते. या दोघांचीच आयटम आहे, आम्ही सगळं सिंगल आहोत. आपल्या भावाने आता शॉपिंग केले इथं नवीन गॉगल वगैरे घेऊन. आणि हे बघा इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. हा बघा स्टायलिश बॉय, चॉकलेट बॉय आपला. थोडा फोटो शूटिंग चालू आहे इथं. आणि व्ह्यू बघा पाठचा. आता वर जायच्या आधी नाश्ता वगैरे करून घेतो आणि मग जाऊ वरती. ते सगळे तयार झालेत, आता आपण जाऊयात वरती. चलो जा चला. चलो गाइस, तो हम जाते हैं. काय दिसतच नाही. तर आम्ही केली आता चढायला सुरुवात वरती. आणि हे बघा काय धावत वगैरे गेलेत वरती अर्धे. आणि आम्ही आस्ते आस्ते जातोय वरती. तर आम्ही आता थोडंसंच वरती आलोय तर लय दम लागला, कारण ऊन पण बघा खूप आहे. पायन गाठायला लागलं. हे बघा पायान काटे यायला लागले बोलते. सगळे जरा रेस्ट वगैरे करतो. हे बघ खरा देव आठवायला लागले. या इनसाठी एक कमेंट आणि एक लाईक तर होऊनच जाऊया. हे बघा सगळे बसलेत वगैरे. त्यांना सगळ्यांना आणि हा एक मित्र आला आपला. आली गँग आली. कुठं आहे तो? तनिष कुठं आहे? ह्याला भरलाय दम. जिरली पण मागच्याची जिरली आमची. जिरली पार बंद पाठवले. खुशी निकाल मारते त्याला बस तिथं आम्ही आता. ए तुला बसायचं आहे का? नको. याची बॉटल कुठे आहे? त्यांनी बसायचा. पहिली सुरुवात आता. आणि आम्ही दोघं पाठून जातोय, मी आणि तनिष. बाकीचे गेले पुढं, त्यांना बोललो पुढं. तो तनिष बघ, बाजू बाजू बाजू. हा बघा तनिष आणि ती दुसरी मंडळी आपली. मेलो आता परत मी नाही यायचो. आमची जिरली आमची. तू काय बोलतोस? जिरली सगळ्यात एकच वाक्य. हा पण आला. किती महिने तुम्ही कंट्रोल केले? बसा आराम करा. आपल्याला माकड दिसलाय. कुठे गेला? आणि कुत्रा त्याच्यावर भुकतोय. हे बघा दोन मित्र एक सोबत बसलेत. हा मित्र आपला आणि हा मित्र अजून एक आपला. वरती जाता जाता आपल्याला इथे छोटासा वॉटरफॉल भेटला बघा. छोटासा वॉटरफॉल होता. आता थोडं थोडं करत आपण पोचलो महादरवाजाजवळ बघा. दरवाजाच आहे का? करून आम्ही पोचलो महादरवाजाजवळ. बघा महादरवाजा महादरवाजाजवळ बघू शकता पाठी. आणि आपले इथं मित्र आहेत. इथे येऊन वगैरे फोटो वगैरे काढलेत. आता आम्ही 1700 पायऱ्या चढलोत असे काका बोललेत. आणि आपलं अजून 700 पायऱ्या राहिलेत. आणि अजून एवढी आपण इथं थांबलेत महादरवाजाजवळ. बघा ऊन पण आता वाढलंय खूप. दुपारचे वाजलेत 12. आणि हा बघा व्ह्यू खालचा काय वाटतंय. व्ह्यू बघ, फोटो घे माणूस प्लीज प्लीज. फायनली पोहोचलो. आता फक्त 100च पायऱ्या राहिलेत. आणि हा बघा राजांचा महाल इथनं दिसतोय. थोडंसंच राहिलं फक्त. आणि आता आम्ही पोहोचलो. तलाव, हत्ती तलाव पाहायला भेटते. पोहोचलो आणि आपल्याला हे सर भेटलेत. ते बघा थोडक्यात आपल्याला माहिती देतात जरा.
सांगा. तर सुरुवात करतो. प्रथम तर माझी ओळख करतो. माझं नाव नामदेव अवतरीकर आहे. रायगड तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याकडनं. आपण पायी आलो की किल्ल्याची पुढची बाजू आहे. पायथ्यापासून गडाची हाईट आहे 1350 फूट. तर समुद्र सपाटीपासून 2851 किल्ल्याची उंची. हा पूर्ण किल्ला जर तुम्हाला व्यवस्थित पाहायचा असेल तर कमीत कमी 2 दिवस पाहिजे. एवढा मोठा किल्ला. रायगड किल्ला 1200 एकरामध्ये आहे आणि या 1200 एकरामध्ये 100 एकराचा प्लेन भाग आहे. त्यामध्ये मेन ठीक आहे तुमच्या 1-2 तासामध्ये बघून तुम्ही वरती पायी चाललात. 2375 पायऱ्या आहेत गडाला. किती? 2375. पायथ्यापासून हाईट आहे 1350. कळलं? वर चढून आल्यानंतर तुम्हाला एक तलाव पाहायला मिळेल. तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीहून गागाभट्टी आले होते आणि ते 2 हत्ती आणले होते, किल्ले आणले होते. त्या हत्तीने पिण्याकरता पाणी किंवा आंघोळ करण्यात बांधलेला तलाव. हा रायगड किल्ला जो आहे हा पहिल्या मुळात महाराजांचा नव्हता. जावळीच्या चंद्रमोहरांचा किल्ला आहे. हा किल्ला 1656 जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत किल्ल्याची बांधकाम केली. म्हणजे रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. आणि रायगड किल्ल्याचं बांधकाम करण्याचे प्रमुख जे होते त्यांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर. यांनी 14 वर्षात रायगड बांधलेला आहे. ते पायी चाललात. मोकळं असताना जर आपली एवढी दमछाक होत असेल तर विचार कर रायगडला मोठमोठी बांधकामं केली गेली. ही दगडं खाऊन कशी आणली असेल प्रश्न पडतो की नाही. ही दगडं खाऊन आणली नाहीत. ही दगडं इथंच खोदून काढली. असे 11 खड्डे तयार केले. तिथून निघणार दगड जो आहे तो बांधकाम. म्हणजे दगड पण भेटला बांधकामला आणि पिण्याकरता पाणी तलाव सुद्धा भेटला. म्हणजे एका दगडामध्ये महाराजांनी 2-2 पक्षी मारलेले आहेत. ही किल्ल्याची पुढची बाजू आहे. तुम्ही जर रोपीने आला असता तर किल्ल्याची पाठची या बाजू ती आहे. कळलं का? हा मेन किल्ला. म्हणजे किल्ले सुरू इथून झाले आणि किल्ल्यावरती आपलं घर आहे. किल्ल्यावरती गरमागरम पिठला भाकरी आपल्याकडे मिळते. 2 भाकरी, कांदा, ठेचा, पिठलं, लोणचं हे चुलीवरचं जेवण असते. 100 प्लेट असते. कोणाला लागलं तर समाधी या. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर असं आपल्याला थोडक्यात त्यांनी सांगितलंय आणि आता आपण त्यांच्याकडे जेवणाचं आपलं सगळं नियोजन करणार आहोत. आम्ही 9 जण आहोत आणि आपल्याला 90 रुपये प्लेट प्रमाणे ते सगळ्यांना देणार आहेत. फायनली आता आपण पोचलोय होलीच्या मालावरती. बघा पोचलो फायनली वर. पोचलो महाराजांच्या समाधीजवळ जी होलीच्या मालावर आहे. आणि हे दोघं आपले मित्र पण आले. हे बघा महाराजांची समाधी. तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि मग आता थोडासा इथे आराम करतो आणि परत जाऊ आम्ही दुसरीकडे फिरायला. हे मागे मकान आजी दुकान 2 टाईपचे बाजारपेठ करायला भेटतं आपल्याला. आज बाजार उंचावरती काय कारण की त्या काळची लोक त्याची पायी बाजार करत होती. गोड्यावरती बाजार मग बाजार करायचा. म्हणजे हाईट पाहिजे तर गोड्याच्या आकाराची हाईट आपल्याला. त्या बाजारपेठेमध्ये एक चित्र बघायला भेटलं. डाव्या साईडला 7व्या मध्ये नागाचित्र बघायला. नागाचित्र कशासाठी तर नागापा शेट्टी व्यापार करायचा गडावरती. त्याचं नाव फक्त नागापा शेट्टी होतं. मग रायगड किल्ल्यावरती महाराजांना म्हणत रायगड किल्ला बांधला. त्याच्या नावाची ती पाठीच्या सुरुवात आहे. त्याची आठवण राहिली की नाही. मग माझी आठवण गडावर राहिली पाहिजे. माझी पिढी गडावर येऊ शकते का नाही येऊ शकत ना पुढं. मग माझी ओळख म्हणून कशी गडावरती राहील. तर मी इमारतीवरती बाजारपेठेच्या इमारतीत माझं नाव देऊ शकतो का. महाराज म्हणतात माझ्याकडे 1-2 गड किल्ले नाही. आगापा 365 गड किल्ले आहेत. कोणत्या किल्ले पाहिजे का महाराजांचं नाव म्हणून. आता आम्ही बाजार निघालोय आपल्या जगदेश्वराच्या मंदिराकडे. तरी बघा बाजारपेठ तेवढी मोठी आहे. समोर दिसते ती आपली बाजारपेठ आहे. गरमी खूप लागत होते म्हणून आईस्क्रीम घेतली. उद्या एक दिवस का शुक्रवार शनिवार सुट्टी. मंदिरातून पाय वगैरे पडलो आणि आता जातोय टकमक टोकवर. ते टकमक टोकवर जायला कुठून इकडनंच जायचं कुठून तरी. सुलो टकमक टोकावर बघा. काय व्ह्यू येतोय बघा. काय व्ह्यू आहे. हाय कर. बघा आपण इथनं आलेलो. इथून असं वर आलेलो आणि मग इथे आणि इकडून वर डायरेक्ट आणि मग असं मंदिरातून वगैरे इकडून आलोय टकमक टोकावर. टोकवरून आता जातोय नगरखान्याच्याकडे कारण इथे जास्त वेळ थांबून नाही देत. आणि हे बघा नुसतं वरचे गॉगलसाठी फोटोज काढतील मगासपासून.
किती 1000 एक तरी फोटो काढले असतील. हे प्रज्वल किती 1000 एक तरी काढले असतील ना फोटो. थांब प्रज्वलचा फोटो मी दाखवतो तुम्हाला. बघा आपण प्रज्वलचा फोटो बघूया. आयफोन मध्ये वेगळे, आयफोन मध्ये, मोटरोला मध्ये, अजून किती सॅमसंग मध्ये, विवो सगळ्या मोबाईल मध्ये फोटो काढले. हे चालू होतात ना, हे लगभग माझ्यात 250 फोटो असतील प्रज्वल पाटीलचे. आणि हा बघा हा प्रज्वलचा पोरगा. आपण आलोय नगरखान्यामध्ये. ते बघा जिथे महाराजांचं सिंहासन आहे. आणि मग आता आपण इथे खाली गेलो, कारण इथे बोलवती इथे पाणी असतं खाली. जरा कालू काहीतरी टॉर्च वगैरे लावले. बघा मग इथूनच एक नवीन दरवाजा ओपन झालेला. ते मूवीला दाखवलं पण तसा इकडे आहेत ना काय. इथूनच एक नवीन दरवाजा चालू आहे लेफ्ट साईडला कुठेतरी. चला ते फिरवा लागते. आता इकडून जाते खाली. गेलो आपण पालखी दरवाजाच्या तिकडे. हा बघा इकडे पालखी दरवाजा आहे. बघा हा पालखी दरवाजा आहे. इथून महाराजांची आपली पालखी जायची. आणि मग आपण तिकडचं सगळं फिरून वगैरे झालं. आता आपण जातोय गंगासागर तलावाकडे. आता गंगासागर तलाव तुम्हाला दाखवतो मी. 2 मिनिटात तिथं पोचलोय आता मी गंगासागर तलावाकडे. आपण पाहू शकता बघा आपल्या समोर आहे गंगासागर तलाव. हे आपले दोघं मित्र. आणि हा बघा गंगासागर तलाव असं आहे. एवढं फुल पाण्याने भरलं आहे. आता मी आलोय तलावामध्ये आणि आपण मासे बघू शकता. किती मासे आहेत बघा. अनुजे कुठले मासे आहेत रे. हे बघा खूप सारे मासे आहेत. 3 कांडे आहेत. खूप छान वाटतंय ते बघा. आता ह्या तलावातून जातोय बाहेर. मस्त हातपाय धुतले आणि खूप सारे मासे पण होते त्याच्यात. अच्छा, थांबा दाखवतो परत अजून. ठीक है, समझ गया. हे बघा दिसतेत का. चला आता आपण जेवू वगैरे मस्तपैकी आणि निघू आता घरी जायला, कारण आपली 3:30ची एसटी आहे. काय काय टिच्चू काय बोलतोस तू. काय नाही, आता रायगड पूर्ण आपला फिरून झालाय मस्त. आता तरी पण जेवायची कमी. तरी पण थोडे स्पॉट राहिले. तर आपण कुठले कुठले स्पॉट केलेत जरा सांग ना. चकमक टोक हे सर्व केलं आपण. आता निघालेलो घरी जायला. तर ह्या लहान पोरी बघा तिथे गडावर आपले खेळणी खेळतात. ही एक पोरगी हाय कर. आता आपला सगळा फिरून राहिला. फक्त एक लास्टचा स्पॉट राहिला जो आपण आज करणार आहोत. तर शिरकाई देवीचं मंदिर. तिथं पण आलो होता आम्ही दोघं आलो. बाकीचे सगळे पाठवून येणार आहेत. ते खाली बसलेत. आणि हे बघा आम्ही दोघं आलो. आणि या देवीच्या पाठी हे असे दगडाने देव बनवलेले आहेत. ते आता जास्त नीट दिसत नाही आहेत, कारण देवीच्या इथे पण आपण पाय वगैरे पडलो आणि निघालो खाली उतरायला. बघा आता जातो आम्ही खाली आणि डायरेक्ट आता मिलू खाली, कारण खूपच ऊन झालं आहे आणि दम पण लगेच लागतं म्हणून जरा बोलायला पण प्रॉब्लेम होतो. खाली जाता जाता आपल्याला लागलेली ताण. मग घेतलं आपण लिंबू सरबत पियासाठी. थोडं काकी बनवतात लिंबू सरबत आणि इथं आपले सगळे मित्र बसलेत. अरे हो का तो बघ पाळ बघ. भावा एक दे मला. होय भावा देख. अरे अरे मी येताना खाली येताना आलोय दुसऱ्या वाटेने आणि त्या वाटेचं नाव आहे नाणे दरवाजा. आणि तिथे येताना आम्हाला बघायला मिळलं आहे हा हनुमानांचं मंदिर. तर इथे दर्शन घेतो आणि मग थोडा पुढे आल्यावर आपल्याला हे दिसलं जे जुन्या कालामध्ये चुना मिळवण्यासाठी वापरलं जायचं आणि याला चुना मिळवण्याचं धान काहीतरी असं बोलतात वाटतं. आता आम्ही निघालो घरी जायला. एस टीमध्ये बसलोय
रायगड किल्ले ते महाड आणि महाड ते माणगाव पकडू आणि मग जाऊ घरी. आणि सगळी आता झोपायला निघाले, एवढे दमलेत सगळे. पण काही एस टीवाला आपल्याला झोपून नाही, एवढं खड्डे आहेत. तर काय बघा घाटातून आपली गाडी जाते.